आणि आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते सुप्रीम कोर्टातून, कारण शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी अखेर सुरू झालेली पाहायला मिळते। सुनावणीला काही कमी वेळ मिळताना पाहायला मिळतोय। खरं तर कोर्टाची सुनावणी याआधीच सुरू होते, मात्र आता याआधी एका वेगळ्या विषयावर सुनावणी सुरू असल्यानं आता शिवसेनेसंदर्भातली सुनावणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। देवदत्त कामत ठाकरे गटाची बाजू मांडतायत। निवडणूक आयोग असेल, त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, याबाबत युक्तिवाद काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आजच्या सुनावणीमध्ये। आणि त्यानंतर आजचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून संपतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर मग शिंदे गटाची बाजू युक्तिवादातनं समोर येईल। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलंय। पुन्हा पुढची सुनावणी कधी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता प्रत्येक आठवड्यात मंगळवार, बुधवार, गुरुवार या वारी सुनावणी घेण्यात येणार आहे। त्यामुळे शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी सुरू झाली आहे। ठाकरे गटाकडून देवदत्त कामत युक्तिवाद करतायत। कालच कपिल सिब्बलांनी आपला युक्तिवाद संपवला आणि त्यानंतर देवदत्त कामत हे देखील ठाकरे गटाचेच वकील आहेत, ते आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात। त्यामुळे देवदत्त कामत काय काय मुद्दे उपस्थित करतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। याआधी देखील सातत्यानं निवडणूक आयोगाची चुकलेली भूमिका आणि त्यामुळे उद्भवलेला हा सगळा वाद, याबाबत कपिल सिब्बलांनी जोरदार युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळत होतं। आणि अर्थात तोच धागा पुढे घेऊन जात देवदत्त कामत आपला युक्तिवाद करताना पाहायला मिळतात। काल देखील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला आणि आज देवदत्त कामत पुन्हा एकदा आपला युक्तिवाद करताना पाहायला मिळतात। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे संपर्कात आहेत। रामराजे, सुनावणीला सुरुवात झाली आहे, देवदत्त कामत सुनावणी करणार आहेत, काय अधिक माहिती आहे? आता देवदत्त कामत यांनी सुनावणी सुरू केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या वतीनं। आणि त्यावेळेस देवदत्त कामत यांनी म्हटलेलं आहे की फ्रुट्स ऑफ डिफेक्शन नॉट एन्जॉयिंग, असं यापूर्वीच्या निकालामध्ये सांगण्यात आलं होतं। म्हणजेच की जे अपात्रतेच्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही किंवा त्याचा आनंद व्यक्त करता येणार नाही, मात्र ते कधी होऊ दिलं जेव्हा त्यांना अपात्र ठरवलं गेलं नाही, म्हणून डिस्क्वालिफाय असताना पण डिस्क्वालिफिकेशन केलं नाही। आणि हे सगळं कोण केलं तर विधानसभा अध्यक्षांनी। आणि त्यामुळे फ्रुट्स एन्जॉय करण्याचं काम जे आहे ते या संपूर्ण अपात्र आमदारांनी केलेलं आहे, असा युक्तिवाद केलेला आहे। याचाच अर्थ की आमदार अपात्र होते मात्र त्यांना अपात्र केलं नाही आणि त्यामुळेच सगळे लाभ मिळाले। म्हणजे कसं की ते पात्र ठरले। दुसरं म्हणजेच की विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती केली। तिसरा म्हणजे की अविश्वास ठराव त्यांच्या विरुद्ध चालला नाही। आणि चौथा म्हणजेच की त्याच आमदारांच्या आधारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले आहेत। आणि त्याचबरोबर दुसरा पक्ष जो आहे उद्धव ठाकरे यांचा, तर तो पक्ष सुद्धा त्यांच्या हातातून घेतलेला आहे। तर त्यामुळं अशा प्रकारे जे अपात्र आमदार आहेत त्यांची भूमिका या संपूर्ण केसमध्ये आहे आणि म्हणूनच या आमदारांना अपात्र करणं हे योग्य आहे। आणि आमदार अपात्र असून सुद्धा जर ते केलं नसेल आणि त्याचे लाभ आतापर्यंत घेतले असतील तर ते चुकीचे आहेत, असा युक्तिवाद केला जातोय। नक्कीच, पण आजचा युक्तिवाद हा ठाकरे गटाचा शेवटचा असेल की यापुढे देखील देवदत्त कामतच युक्तिवाद करणार आहेत, त्या संदर्भात काही संकेत मिळतात? आजचा हा युक्तिवाद शेवटचाच असणार आहे, कारण देवदत्त कामत यांनी कालच सांगितलं होतं की आपल्याला केवळ अर्धा तास युक्तिवाद करायचा आहे। आणि त्यानुसार आता बरोबर 3:15 वाजता ही सुनावणी सुरू झालेली आहे। साधारणतः 3:45 किंवा 4 वाजेपर्यंत ही सुनावणी चालेल आणि नंतर उद्धव ठाकरे यांचा गटाचा जो युक्तिवाद आहे तो संपेल आणि मग नंतर एकनाथ शिंदे यांच्यासाठी कोणती तारीख ठरवली जाते ते पाहावं लागणार आहे। मात्र देवदत्त कामत यांच्या वतीनं उद्धव ठाकरे यांचा शेवटचा हा युक्तिवाद आहे असं मला अगदी, पण यापुढची सुनावणी कधी होणार आहे त्या संदर्भात काही तारखा समोर आलेल्या पाहायला मिळतात? मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी 3 दिवस सुनावणी होताना पाहायला मिळाली। आता शिंदेंची बाजू कधी ऐकायला मिळेल? बिलकुल, खरं तर परवा दिवशीच सुनावणीच्या दरम्यान सांगण्यात आलं होतं की एकनाथ शिंदे यांच्याकडून की आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये जरी तारीख दिली युक्तिवादासाठी तरी चालू शकतं, अथवा पुढील महिन्यामध्ये जरी तारीख दिली तरी चालू शकतं। याचाच अर्थ की एकनाथ शिंदे यांना युक्तिवादासाठी घाई नाहीये आणि त्याचबरोबर युक्तिवादासाठी ते तयार पण आहेत असं सुद्धा कोर्टाला सांगितलेलं आहे। आता हा कोर्टाने ठरवायचं की पुढची तारीख कधी द्यायची आहे, पुढच्या मंगळवारची द्यायची युक्तिवादासाठी तारीख, का ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात द्यायची, का सप्टेंबरमध्ये ही संपूर्ण सुनावणी घ्यायची, हे ठरवावं लागणार आहे। आणि सुप्रीम कोर्ट आजच ती तारीख देईल।
अगदी आता रामराजे थोडाच वेळ राहिलेला आहे खरं तर सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी. अर्धा तासात हा युक्तिवाद पूर्ण होईल किंवा त्या संदर्भात आता काय युक्तिवाद चाललाय त्याचे काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतात? आता फक्त युक्तिवादच केला जातोय. अपात्रतेच्या संदर्भामध्ये आमदारांनी कशा प्रकारे ह्या अपात्र असून सुद्धा केवळ विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं नाही म्हणून त्याचे काय काय परिणाम झालेत ते सांगितलं जात आहेत. आणि याचा मुख्य स्रोत जो आहे तो म्हणजेच की विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांनी हे अपात्र करणं गरजेचं होतं आमदारांना, परंतु केलं नाही. असा एक असा युक्तिवाद जो आहे तो केला जातोय. अगदी आपण पुन्हा एकदा सांगूयात, आताची मोठी घडामोड आहे. ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. चिन्हाचा निर्णय केवळ संख्याबळ पाहून देण्यात आला. 10व्या सूचीत अपात्रतेच्या सर्व बाबी या स्पष्ट करण्यात आल्या. आमदारांनी अपात्र असूनही हा कालावधी एन्जॉय केला असं कामत म्हणाले. आम्ही अध्यक्षांवरील विश्वास त्यामुळे गमावला. चिन्हाचा निर्णय केवळ संख्याबळ पाहून देण्यात आल्याचं कामत आपल्या युक्तिवादात म्हणतात. आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावल्याचं कामतांनी म्हटलंय. पुन्हा एकदा जाऊयात रामराजेंकडे. रामराजे, 10व्या 10th शेड्यूल बद्दल काय युक्तिवाद केला देवदत्त कामतांनी, काय दाखला दिलाय? खरं तर देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे की मूळ राजकीय पक्ष जो आहे तोच महत्वाचा असतो, विधिमंडळ पक्ष हा महत्वाचा नसतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर आमदारांनी जर स्वेच्छेने जर बाहेर पडले असतील तर त्यांना अपात्र राजकीय पक्ष करू शकतो आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. मात्र इथं ती अंमलबजावणी झाली नाही. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवलं नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि आणखीन महत्वाचं म्हणजे की जस्टिस जयमाला बागची यांनी सुद्धा विचारलेलं आहे की जर तुम्ही अपात्र म्हणतायत, अयोग्य म्हणतायत, तर ते नेमकं कोण? सदनामधली सदस्यता ही अयोग्य मानायची का राजकीय पक्षातील सदस्यत्व हे अयोग्य मानायचं? तर त्यावर सुद्धा कामत यांनी सांगितलेलं आहे की सभागृहामध्ये अध्यक्षांना अधिकार असतो की कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी कारवाई करण्याची. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक कालावधी जो आहे तो लागतो आणि विधानसभा अध्यक्षांनी मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आमदारांना अपात्र केलं नाही. हाच मुद्दा आहे. आणि खरं तर विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही वेळी निर्णय घेऊ शकतात आणि अपात्र असं सांगू शकतात ह्या संपूर्ण प्रकरण पाहून, परंतु तसं विधानसभा अध्यक्षांनी केलं नाही. हाच आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे. अगदी सुभाष देसाईंचा जो काही केसचा दाखला देऊन कामतांकडनं काही युक्तिवाद करण्यात आला या संदर्भात? बिलकुल कामतकडून यांच्याकडून आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडला जातोय, तो म्हणजेच की पार्टी लाईन. राजकीय पक्ष जो असतो, राजकीय पक्षाची लाईन सोडून जर कोणता आमदार जर वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तो अधिकार राजकीय पक्षांना पण आहे आणि त्याचबरोबर तो अधिकार विधानसभा अध्यक्षांना सुद्धा आहे. त्यामुळं पार्टीचा जो आदेश आहे तो ऐकावाच लागतो आणि जर पार्टीचा आदेश ऐकला जात नसेल तर ते मात्र चालणार नाही, कारण अयोग्य आहे. बर, पुन्हा एकदा आपण सांगूयात आतापर्यंत काय काय घडलंय. युक्तिवाद सुरू आहे देवदत्त कामतांकडनं. तसंच सुभाष देसाई केसचा दाखला देवदत्त कामतांकडनं देण्यात आलाय. अध्यक्षांनी पक्षचिन्हाचं प्रकरण योग्यपणे हाताळलेलं नाही. देवदत्त कामत यांच्याकडून सुभाष देसाई केसचा दाखला देत युक्तिवाद करण्यात आलाय. देवदत्त कामत युक्तिवाद करतात, त्यामुळे आजचा हा युक्तिवाद ठाकरे गटाकडचा शेवटचा असू शकतो. यानंतर शिंदेचे वकील आपली बाजू मांडतील, आपला युक्तिवाद करताना पाहायला मिळतील. मात्र तेव्हा कोर्ट कोणती तारीख त्यांना देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आज युक्तिवाद जेव्हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे तेव्हा कोर्ट यावर काय टिप्पणी करतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.